आज आपल्याला सुंदरपैकी अशा स्ट्रॉबेरी मिळाल्या आहेत. आता ह्या मी स्वच्छ पुसून धुवून पुसून घेणार, बारीक कट करून मिक्सरला लावून घेते आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवते. आपण त्याचा छान असा जाम करूया. एकदम जाम मस्त होतो, दाखवते नंतर तुम्हाला. तर या स्ट्रॉबेरी मी छान स्वच्छ करून घेतल्या आहेत, पुसून वगैरे व्यवस्थित कोरड्या करून घेतल्या आहेत. आता मी त्या कट करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि मग पल्प करणार त्याचं तयार. स्ट्रॉबेरी सगळ्या कट करून घेणार आहे छानपैकी अशा, आणि नंतर तुम्हाला पल्प काढून दाखवते. आता मी या स्ट्रॉबेरी कट करून घेते. हे बघा, छानपैकी कट करून घेते आणि मग त्याचा आपण पल्प करून घेणार आहोत. छान आपण पल्प काढून घेतलेला आहे. अर्धा किलो आपली स्ट्रॉबेरी होती, त्याचा पल्प काढून घेतलेला आहे. आता त्याच्यात मी अर्धा किलो ही साखर मिसळणार आहे आणि आता आपण हे मिक्स करून मी गॅसवर ठेवणार आहे आणि आपण गॅसवर ते चांगलं आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला थोड्या थोड्या वेळानं दाखवते मी. असं आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपण ते चांगलं आटवून घेणार. थोड्या वेळानं मी तुम्हाला दाखवते. आपला जाम आता कसा शिजतोय तो. कलर बघा, ओरिजिनल कलर आहे. आपण हा डिशमध्ये घेऊन बघायचा. असा तो जास्त वाहता कामा नये. अजून हा बघा बराच सैल आहे, अजून तो आटायला हवा आहे. हा जाम एकदम सुंदर होतो. अगदी ब्रेडला वगैरे लावायला, मुलांना पोळीला डब्यात द्यायला खूप सुंदर जाम होतो. आणि ओरिजिनल आपण हे केल्यामुळे हे ओरिजिनल आहे. याच्यात मी प्रिझर्वेटिव्ह वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. असा हा आपला जाम आहे. अजून हा व्हायला हवा आहे. घट्ट झाला की आपण गॅस घालवायचा. असं ते घट्ट अजून थोडा व्हायला हवा आहे. बघा, अजून बराच सैल आहे. इतका सैल उपयोगाचा नाही. आता आपला हा जाम झालेला आहे. इथे मी डिशमध्ये घातला आहे. तो फार ओघळत नाही असा, कारण अजून हा जरा गरम आहे. तो गार होईपर्यंत व्यवस्थित होईल. हे बघा, असा चेक करायचा. थोडा सैल आहे पण ते गरम आहे, त्याच्यामुळे तो आपला जाम होईल, व्यवस्थित होईल. नाहीतर त्याची लकडी होईल. खूप सुंदर जाम झाला आहे. पोळीशी ब्रेडशी झकास. आता मी घालवून टाकते गॅस. जाम तयार आहे. हा आपण बरणीत भरून घेऊया. बघा किती सुंदर झाला आहे तो. एकदम ओरिजिनल आहे. एकदम त्यात काहीही प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलेलं नाही, काही नाही. ओरिजिनल पाक आहे. अगदी बाहेरसुद्धा टिकू शकेल, फ्रीजमध्ये ठेवायची काही जरूर नाही. स्ट्रॉबेरी क्रश असतो तसंच हे झालेलं आहे. क्रश म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. 2 चमचे घ्यायचं, दूध घालायचं, घुसळायचं की झाला स्ट्रॉबेरी शेक झाला तयार. असा हा आपला स्ट्रॉबेरीचा छान जाम खाण्यासाठी तयार आहे. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे घातलेलं काहीही नाही, त्याच्यामुळे तो तरीसुद्धा तो बाहेरही टिकणार आहे. त्याला काही बुरशी वगैरे यायची नाही. असा छान जाम कसा केला मी, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. स्ट्रॉबेरी कशा स्वच्छ करून घेतल्या, कशा क्रश केल्या, हा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. म्हणून माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हीही नक्की सगळ्यांनी करून बघा. आत्ता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर नक्की करून बघा. धन्यवाद.